मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा उशिरा आला बरं का, पण चला, छान दाखवला त्यांनी आजचा एपिसोड सुद्धा. काल आपण पाहिलं होतं की बाळाच्या चर्चेमुळे अश्विन जरा डिस्टर्ब होतो आणि त्याच्या खोलीत जाऊन विचार करायला लागतो प्रियाचा. प्रिया प्रेग्नेंट आहे हे अश्विनला माहिती आहे, पण ते सत्य त्याने घरच्यांपासून लपवलंय. त्यामुळे त्याला खूप त्रास होतोय हे सगळं आठवून आठवून. प्रियाचं बोलणं वगैरे त्याला सगळं आठवत असतं आणि तो त्या विचारात असतानाच तिथे अर्जुन येतो बरं का मंडळी. अर्जुन आल्या आल्या अश्विन पटकन त्याला बिलगतो, मिठी मारतो. अश्विनला खूप टेन्शन आलंय, तो वेगळ्याच संकटात सापडलाय असं त्याला वाटतंय. एकीकडे प्रियाची प्रेग्नेन्सी, ते मूल त्याचं आहे, पण ते मूल त्याला एक्सेप्ट करता येत नाहीये प्रियामुळे. आता अर्जुन पटकन त्याला असं डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, काय झालं रे अश्विन, काय झालं, तू रडतो. अश्विन म्हणतो, दादा मी मी सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करतोय रे, प्रत्येकाच्या आनंदात सहभागी व्हायचा प्रयत्न करतोय, पण हे खोटं असणं, खोटं बोलणं मला आता असह्य झालंय रे. अर्जुन म्हणतो, काय झालं अश्विन, शांत हो बरं. अश्विन म्हणतो, हो दादा, शांत व्हायचाच प्रयत्न करतोय रे. बाहेर बाळाबद्दल बोलणं चालू होतं तेव्हा मला कसं तरी झालं रे. मला तिथे थांबणं सहन होत नव्हतं. दादा मी हे सगळं शांतपणे हँडल करायचा प्रयत्न करतोय रे. देव असं माझ्यासोबत का करतोय कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, अश्विन शांत राहायचा प्रयत्न कर. अश्विन म्हणतो, कसं शांत राहू दादा, अरे प्रियाचं सगळं सत्य माझ्या समोर आलं आणि आता कळतंय की ती प्रेग्नेंट आहे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे रे, काही कळेनासंच झालंय. अर्जुन म्हणतो, हे बघ अश्विन, तू तू शांत हो. तू आता निर्णय घेतलायस ना, प्रियाचं बाळ तुझं असलं तरी तू त्या बाळाला एक्सेप्ट करणार नाहीये. मग आता तू का त्या गोष्टींचा विचार करतोय अश्विन, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना, मग मनातले विचार पण काढून टाक ना, काय एवढा विचार करतोयस. अश्विन म्हणतो, दादा आपल्या मनात जे येतं ते आपल्या हातात असतं का रे. अर्जुन म्हणतो, तुला प्रयत्न करावेच लागणार आहेत अश्विन, पण आपल्याला आता या सगळ्या गोष्टी घरच्यांपासून लपवायच्यात, त्यामुळे आता खूप प्रॉब्लेम येणार आहेत. तू असा जर प्रॉब्लेम मध्ये राहिलास, असाच विचार करत राहिलास, तर तू किती स्ट्रेसमध्ये येशील याचा विचार कर अश्विन. आणि तू टेन्शन मध्ये असलास की मॉम डॅडला कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि प्रियाच्या प्रेग्नन्सीचं सत्य त्यांच्या समोर येऊ शकतं अश्विन. अश्विन म्हणतो, दादा मला कळतंय, अरे आपल्या घरचे सगळे कसे आहेत तुला पण माहितीये. मम्मा डॅड प्रियाच्या बाबतीत कठोर झालेत, पण ते बाळाच्या बाबतीत कसे रे कठोर होतील. मम्माला जर कळलं ना की प्रिया प्रेग्नंट आहे, तर मम्मा खूप वीक पडेल. ती किती हळवी आहे आपल्याला माहिती आहे, आणि त्यानंतर जे होईल ना ते मला नकोय दादा. कुठल्याही परिस्थितीत मला ती प्रिया या घरात पुन्हा नकोय. अर्जुन म्हणतो, पण आपण हे सत्य किती दिवस लपणार आहोत अश्विन, अरे किती दिवस. अश्विन म्हणतो, ते मला माहिती नाही, पण आपल्याला हे सत्य लपवावंच लागेल. हे कसं मॅनेज करायचं ते मला आता माहिती नाहीये, पण मॅनेज करायचे हे नक्की माहितीये. ते बाळ जर माझ्यासोबत राहिलं ना दादा, तर ते मला आठवण करून देत राहील की त्याची आई माझ्यासोबत कशी राहिली. मला ते बाळ पण नकोय आणि ती मुलगी पण या घरात नकोय. अश्विन आणि अर्जुनचं बोलणं सुरू असताना आता तिथे तो पोस्टमन आलाय असं दाखवलंय बरं का, पोस्टमॅनची एंट्री दाखवली आहे. मस्त घेतलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी हा ट्विस्ट. आता बघा ते जे पत्र आहे ना प्रियाने पाठवलेलं, ते पत्र ना अर्जुनच्याच हाती लागलंय आणि नंतर अश्विनच्या सुद्धा, म्हणजे अर्जुननेच दिले ते अश्विनला. बघा तर आजचा एपिसोड छान दाखवला बरं का त्यांनी. कालचा पण एपिसोड छान होता. अर्जुन म्हणत असतो अश्विनला, तू या डिसिजनवर फॉर्म आहेस ना, मग तू स्वतःला का त्रास करून घेतोयस अश्विन. हे बघ, प्रियाचा आणि त्या बाळाचा मग विचार सुद्धा करू नकोस. अश्विन मला कळतंय हे सगळं माझं बोलणं तुला सोपं आहे, पण ते तुला करणं आणि वागणं खूप अवघड आहे. पण तुला मॉम डॅड समोर जरा नॉर्मल राहायलाच हवं अश्विन. अर्जुन आणि अश्विनचं बोलणं आता सुरूच आहे आणि पुन्हा तो पोस्टमन असा घराच्या जवळ जवळ येतोय असं त्यांनी मध्ये सीन घेतलाय. आता अश्विन काही सेकंद विचार करतो आणि अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणतो, दादा तू तू मला दिलेलं वचन पाळणार आहेस. तू सायली वहिनीला काही सांगणार नाहीयेस दादा. तिला जर प्रियाच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं ना, तर ती मागचं सगळं विसरून त्या प्रियाला परत घरी आणेल. अर्जुन म्हणतो, अश्विन सायली कशी आहे ना ते मला बरोबर माहितीये, तू काळजी करू नकोस, मी तिला काही सांगितलेलं नाहीये. या दोघांचं बोलणं सुरू आहे आणि तसं तसं त्या पोस्टमनची पावलं यांच्या घराकडे येत आहेत आणि तो पोस्टमन जवळ आलाय घराजवळ, असं त्यांनी असं मध्ये मध्ये सीन हायलाइट केलाय बरं का. आता अर्जुन अश्विनचा हात हातात घेऊन म्हणतो, अश्विन तू काळजी करू नकोस. त्या बाळाच्या बाबतीत काय करायचंय ना, हा निर्णय फक्त तुझा आहे. मी त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. अश्विन हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. त्यावर अश्विन म्हणतो, थँक्यू दादा. अर्जुन म्हणतो, चल आता अश्विन बाहेर चल, इतका स्ट्रेस घेऊ नकोस, सगळेजण बाहेर वाट बघतात. आता अर्जुन त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो, चल बरं बाहेर. आणि मग अर्जुन अश्विनला बाहेर घेऊन येतो. इकडे बारशाची धूम थोडीशीच दाखवली आहे त्यांनी. अस्मिता, कल्पनाताई सगळ्या खुश असतात बरं का. तेवढ्यात तो पोस्टमन येतो आणि म्हणतो, कल्पना सुभेदार कोण आहे, त्यांचं पत्र आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई माझं पत्र, मला कोण पत्र पाठवणार आहे. सायली म्हणते, आई तुम्ही बसा, मी बघते कोण येते.
आता सायली पत्र घेण्यासाठी म्हणून पुढे येते, तेवढ्यात अर्जुन सायलीच्या समोर येतो बरं का. तोपर्यंत पोस्टमॅन बाहेर उभा असतो, यांचं बोलणं होस्तोवर. सायली त्या पोस्टमॅनच्या जवळ येणार, तेवढ्यात आता प्रतापरावांच्या मोबाईलवर अर्जुनने लावलेला गजर वाजायला लागतो. ते नोटिफिकेशन लावलंय ना त्याने सायलीसाठी, आता ते नोटिफिकेशन वाजायला लागतं. प्रतापराव म्हणतात, चला सायली तुझ्या जेवायची वेळ झाली बरं. अर्जुन येतो समोर आणि म्हणतो, अरे सायली तुझ्या जेवायची वेळ झाली. सायली म्हणते, तुमचं काहीतरीच असतं हं. हे काय, बारशाच्या दिवशी तरी हे गजर लावायचे नसते. सायली म्हणत असते, मी काय शादीमध्ये जेवायला बसणार आहे का? अर्जुन म्हणतो, अरे मग त्याला काय झालं, सगळ्यांना माहितीये तू प्रेग्नंट आहेस आणि तुला वेळेवर जेवायला हवं, चल चल जेवून घे बरं. सायली म्हणते, अहो असं काय करता, ते पोस्टमन बाहेर तात्काळत उभे आहेत, मी त्यांचं पत्र घेते, थांबा जरा. अर्जुन म्हणतो, मी आहे ना, मी घेतो ना ते पत्र, तू जेवायला बस बरं आधी. त्यावर आता सायली म्हणते, तुमची काळजी आणि मला शिक्षाच जास्ती वाटायला लागली आहे. अर्जुन म्हणतो, चल जेवायला चल. मग आता सायली कंप्लेंट करत कल्पनाताईकडे जाते आणि म्हणते, बघ ना आई कसं करता हे, अशी मी एकटी जेवायला बसणार आहे का, आपण सगळे एकत्र बसूयात ना जेवायला. अर्जुन म्हणतो, मम्मा तू हिला समजव बरं, जेवायची वेळ झालीये ना. कल्पनाताई म्हणते, सायली चल चल बाई चल जेवायला चल, तो काही ऐकणार नाही माझं. अर्जुन आता पटकन त्या पोस्टमनकडे येतो आणि म्हणतो, द्या इकडे, कोणाचं पत्र आहे? त्यावर ते पोस्टमन म्हणतात, कल्पना सुभेदारांसाठी पत्र आहे. अर्जुन ते पत्र रिसीव्ह करतो आणि म्हणतो, ओके ठीक आहे. आता ते पत्र तो उघडून बघतो आणि ते पत्र वाचतो अर्जुन, आणि त्याला कळतं की हे पत्र प्रियाने कल्पनाताईंना लिहिलंय तिच्या प्रेग्नन्सीचं. हे सगळं बघून त्याला धक्काच बसलाय. अर्जुनच्या हातनं ते पत्र आता खाली पडतं बरं का, वाचून, म्हणजे त्याला धक्का बसला ना, ते पत्र खाली पडतं. तेवढ्यात अस्मिता आतून ओरडते, ए अर्जुन, अरे कोणाचं पत्र आहे? अर्जुन म्हणतो, अगं ते ना, ते इन्व्हिटेशन आहे, काहीतरी लेडीज क्लबचं इन्व्हिटेशन आहे मम्मासाठी. मम्मा म्हणजे आता कल्पना ते ओरडून म्हणतात, अरे मी तर कुठल्याच क्लबची मेंबर वगैरे नाहीये. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा तुझ्या एखाद्या मैत्रिणीने पाठवलं असेल ग. आता बाळ रडायला लागतं म्हणून कल्पनाताई डायव्हर्ट होतात बरं का, अस्मिताचं बाळ रडायला लागतं म्हणून. मग आता ते सगळे त्या बाळाशी खेळत असतात आणि कल्पनाताई वाढून देत असतात सायलीला. आता अर्जुन बाहेरूनच ओरडतो, ए अरे अश्विन इकडे ये रे, चैतन्य जरा हे डेकोरेशनचं निघालंय बघ, काहीतरी निमित्त केलंय बरं का अर्जुनने त्या दोघांना बाहेर बोलवण्यासाठी. चैतन्य आणि अश्विन बाहेर आलेत. अर्जुन म्हणतो, हे बघ काय आलंय. अश्विन म्हणतो, काय आहे हे दादा? अर्जुन म्हणतो, पत्र प्रियाने पाठवलंय मम्माला. अश्विन म्हणतो, काय, कसलं पत्र, काय लिहिलंय त्यात? अर्जुन म्हणतो, तिने तिच्या प्रेग्नन्सी बद्दल सगळं लिहिलंय यात. अश्विन ते पत्र वाचतो आणि त्याला आता ते पत्र वाचून धक्काच बसतो. आता प्रिया ही अशी वागू शकते या गोष्टीची कल्पना अश्विनला होती, पण आता अश्विनला आणखीनच राग येतोय प्रियाचा. तो म्हणतो अर्जुनला, बघ दादा या पोरीचा नीचपणा कमी होणार नाहीये, तिला समजलं ना आपण घरी सांगणार नाही तर तिने मुद्दाम मम्माला पत्र लिहिलंय. तिला चांगलंच माहितीये ना मम्मा हळवी आहे, इमोशनल आहे, म्हणून मुद्दाम करते ती. दादा दादा काही झालं ना तरी हे पत्र मम्मापर्यंत पोहोचता कामा नये. चैतन्य म्हणतो, अरे पण मग हे पत्र आपण इथेच डिस्ट्रॉय करायचंय का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो अश्विन हे पत्र तू तुझ्याकडेच ठेव, तूच ठरव या पत्राचं काय करायचं ते. अश्विनने ते पत्र स्वतःकडे ठेवलं, त्याच्या खिशात ठेवून घेतलं बरं का. तेवढ्यात प्रतापराव आवाज देतात, अरे पोरांनो काय चाललंय तुमचं, झाल्या की नाही गप्पा, चला चला जेवायला चला. मंडळी मला तर हा ट्विस्ट छान वाटला बरं का, की हे पत्र अर्जुनने रिसीव्ह केलं म्हणजे नेमकं प्रियाच्या प्रेग्नन्सीचं सत्य कसं बाहेर येईल ना, हे जरा इंटरेस्टिंग वाटतंय बरं का. मग अर्जुन आणि अश्विन पटकन तो विषय रफादफा करतात आणि घरात चालले जातात. रात्र झालेली असते आणि आता सायली अर्जुन झोपायच्या तयारीत असतात. सायली म्हणत असते, अहो लवकर झोपूयात म्हणजे जरा दमल्यासारखं झालंय मला. मग अर्जुन म्हणतो, हो बरोबर, या दिवसात होतच दमायला, तू झोप सायली. तेवढ्यात कल्पनाताई आणि प्रतापराव आलेत बरं का यांच्या बेडरूम मध्ये. अर्जुन सरप्राईज होतो, तो म्हणतो, अरे मम्मा डॅड तुम्ही यावेळेला या ना. कल्पनाताई म्हणतात, अरे पोरांनो म्हणजे जरा तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, तुम्ही इतकी छान गोड बातमी दिलीत आम्हाला. आम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जावं, आपल्या कुलदेवीच्या अंबाबाईच्या दर्शनाला जा आणि देवीकडे साकडं घाला. तुमच्या आयुष्यासाठी घालालच, पण आपली अस्मिता आणि अश्विनसाठी सुद्धा साकडं घाला. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा त्या दोघांचं मार्गी लागणारच आहे, त्यासाठी असं स्पेसिफिक मंदिरात जाऊन कशाला बरं प्रार्थना करायची? प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन कल्पनाला वाटतंय तुम्ही देवदर्शनाला जावं तर जाऊन या, काय हरकत आहे. सायली म्हणते, चालेल ना, तुम्हा दोघांची इच्छा असेल तर आम्ही जाऊ नक्की. कल्पनाताई म्हणतात, मला वाटलंच होतं सायली तू जाशीलच. बरं ते मंदिर जे आहे ना ते जरा दूर आहे. कल्पनाताई म्हणतात, तुमची सगळी तयारी करून ठेवते मी, सायलीच्या खाण्यापिण्याचं, औषधं गोळ्या सगळं, आणि बाहेरचं खाऊ नका बरं का. अर्जुन म्हणतो, बरं मम्मा तुझी इच्छा आहे ना जाऊ, आणि तुझ्या सुनेची छान काळजी घेईल मी.
प्रतापराव म्हणतात, "हां, ते माहिती आहे बरं का अर्जुन आम्हाला. सगळं माहिती आहे. सायली जर म्हणाली, की तहान लागली, तर तू विहीर खणशील. भूक लागली म्हणाली, की तू शेती करशील." अर्जुन हसायला लागतो. कल्पनाताई म्हणतात, "बरं उद्या जा हं पोरांनो." अर्जुन म्हणतो, "उद्या? अगं मम्मा माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या उद्या." सायली म्हणते, "त्यात काय एवढं? हो, उद्याचा एक दिवस चैतन्य भाऊजी करतील ना मॅनेज. आई आम्ही जाऊ हं." लगेच अर्जुन म्हणतो, "बरं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणल्यावर आता मी काय बोलणार? बायको म्हणेल तसं." प्रतापराव म्हणतात, "बरं, करा पोरांनो आराम करा. आम्ही आता जातो हां." मग ते गुड नाईट म्हणून निघून जातात त्यांच्या रूममधनं. अर्जुन आता दार लावतो ना, तर सायली पुन्हा त्याला बोलायला लागते बरं का. जरा सायलीचं बोलणं अति झालंय बरं का आजकाल." आता सहज म्हणाला तो. आता तो बाहेर काम करणारा माणूस आहे. तो म्हणेलच ना, की माझ्या मीटिंग आहे उद्या. त्याच्यावरूनही सायली त्याला चिडते बरं का प्रेक्षकांनो. सायली आता अर्जुनला म्हणते, "आईनी तुम्हाला सांगितलं ना, की उद्या मंदिरात जा. मग लगेच नकार द्यायची काय गरज होती? देवदर्शनासाठी एक दिवस ॲडजस्ट करायला हवा होता ना." अर्जुन म्हणतो, "अरे, अरे, मी म्हटलं ना हो." सायली म्हणते, "मग वाद घातलास ना आईंशी." अरे, आईंचं म्हणणं सोपं होतं ना. त्यांच्या 3ही मुलांसाठी आपण देवदर्शन करावं. आईंच्या मनात भीती बसली आहे ना, या घरावर कुठलं संकट नकोय म्हणून. तुम्हाला कळत नाही का हो एवढ्या-एवढ्या गोष्टी? आणि इतकी साधी गोष्ट वाद न घालता करता आली असती ना. प्रेक्षकांनो तो अर्जुन बिचारा भोळा आहे म्हणून ही याला ऐकवत राहते बरं का. मग सायली असं म्हटल्या अर्जुन म्हणतो, "अगं असं काय करतेस बायको? तुझ्यासाठी मी प्रवास अव्हॉइड करत होतो ना." सायली म्हणते, "देवदर्शनासाठी काय एवढं? गाडीत बसणार आहोत, गाडीतच येणार आहोत. एवढ्याशा प्रवासाने मला काय त्रास होणार आहे? आपण रात्री येणार आहोत ना." मग अर्जुन म्हणतो, "अगं तुझाच विचार करत होतो ना मी." सायली म्हणते, "मग आईंचा पण विचार करा ना, त्या त्यांच्या मुलांना त्रासात नाही बघू शकत." अर्जुन विचार करतो, "बरं, बरं, बरं, तू म्हणशील तसं. पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, की बायकोला नाराज करून चालणार नाही. माय मिस्टेक. बरं आता माझी काय शिक्षा आहे सायली?" सायली म्हणते, "आता झोपू नका. उद्याची तयारी करा बरं." अर्जुन म्हणतो, "बरं बाई, सगळं करतो. तू शांत हो." तेवढ्यात पुन्हा गजर वाजायला लागलाय अर्जुनच्या मोबाईलवर. अर्जुन म्हणतो, "बायको, तुझा फोन काय सांगतोय? पाणी पिण्याची वेळ झाली आहे. चला, चला पाणी पिऊन घ्या." सायली आता तिथेच उभी असते अशी ढिम्म हालेना. अर्जुन म्हणतो, "बापरे! माय गॉड! बायको रुसली. नवऱ्यावर रुसली तर चालेल, पण पाण्यावर रुसू नकोस हं बायको. प्रेग्नंट बायको तर अजिबात रुसली नाही पाहिजे." "ए बायको, तू देवदर्शनाला अशी येणार आहेस का रुसलेली, फुगलेली?" अंबाबाई जेव्हा रुसून बसली होती ना, तेव्हा अशीच दिसत होती म्हणे. डोळ्यात राग आणि चेहऱ्यावरती रुसवा. अंबाबाई बालाजीवर रुसली होती असं म्हणतो बरं का तो प्रेक्षकांनो. माझ्या ऐकण्यात नीट आलं नाही. मग सायली म्हणते, "अरे, अरे, तुम्हाला ही आख्यायिका कशी काय माहिती आहे? तुम्हाला कुठून कळली? अंबाबाई बालाजीवर रुसली वगैरे हे तुम्हाला कसं माहिती?" अर्जुन म्हणतो, हे सगळं माहिती नाही, पण हे गोष्ट मला माहिती आहे. चांगला बाप होण्याच्या पॉडकास्टमध्ये ही गोष्ट येते बरं का. उद्या जर माझ्या बाळाने मला विचारलं, की बालाजीवर कोण रुसलं होतं आणि का? माझ्याकडे उत्तर असायला हवं ना तेव्हा. सायली म्हणते, "हा परफेक्ट बाबाचा अभ्यास चांगलाच जमलेला दिसतोय तुम्हाला." अर्जुन म्हणतो, "मग मी चांगला बाबा होणारच आहे. मला वाटतं अंबाबाईचा राग पाण्याशिवाय जाणार नाहीये. देवी तुम्ही जल प्राशन कराल का?" सायली म्हणते, "काय तुम्ही थट्टा करत असता सतत माझी?" अर्जुन म्हणतो, "अगं माझी बायको मला सतत हसताना दिसली पाहिजे, स्मित करताना दिसली पाहिजे." "ए बायको, खरंच तू अस्मिताच्या बाळाचं नाव मस्त ठेवलं हं, स्मित. खूपच आवडलंय मला. पण आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं गं? आपल्या बाळासाठी पण असंच नाव ठेवलं पाहिजे ना आपण. एक एक काम कर, इकडे बस बरं तू माझ्याजवळ बायको, बस बरं." अर्जुन सायलीला त्याच्या जवळ बसवतो आणि म्हणतो, "एक सुंदर नाव आठव ना पाणी पिता-पिता. असं काहीतरी नाव आठव ज्यात आपल्या दोघांचं नाव असेल." अर्जुन, सायली, अर्जुन काय नाव ठेवावं बरं? हां, साजून. सायली हसून म्हणते, "अय्या काही काय." अर्जुन आता काही सेकंद विचार करत म्हणतो, "अंजली नाव कसं वाटेल?" सायली म्हणते, "हो छान आहे की हे नाव, पण मग मुलगा झाला तर?" अर्जुन म्हणतो, "सरजू." आणि दोघं हसायला लागतात. आता ना मंडळी कल्पनाताई येतात बरं का. पुन्हा एकदा यांच्या बेडरूममध्ये त्या दार वाजवतात. अर्जुन दार उघडतो आणि कल्पनाताईंना बघत म्हणतो, "मम्मा काय गं, काय झालं? काही विसरलीस?" कल्पनाताई म्हणतात, "अरे बाबा, मगाशी दुपारी पत्र आलं होतं ना कुठलं तरी माझ्यासाठी. कोणाचं पत्र होतं? दाखव बरं मला ते." अर्जुनला आता टेन्शन आलं ना, तो विचार करतो, "अरे बापरे! मला वाटलं मम्मा विसरली असेल, पण आता काय उत्तर देऊ मम्माला?" सायली म्हणते, "अहो काय हो, ते पत्र कुठे ठेवलंय तुम्ही? मला सांगा ना, मी देऊ का काढून?" अर्जुन आता जरा दाखवतो बरं का शोध घेतल्यासारखं. आता तो म्हणतो, "अगं थांब, थांब मम्मा, मी बघतो हं, कुठे गेलं." आता ते कपाट उघडून बघतो तो स्वतःचं, त्याच्या खिशात चेक करतो, इकडे-तिकडे चेक करतो, पण त्याला ते पत्र कुठेच सापडत नाही असं तो दाखवत असतो बरं का आणि म्हणत असतो, "अरे, इथेच तर ठेवलं होतं मी ते पत्र. कुठे गेलं? कोणास ठाऊक, कळतच नाहीये."
मला वाटतं प्रतिमात्याला मी सोडवायला गेलो तेव्हा पडलं असावं खिशातून. सायली म्हणते, "काय बाई असं करता तुम्ही? कसा वेंधळेपणा करता हो? पत्र पण तुम्हाला सांभाळता येत नाही का?" कल्पनाताई म्हणतात, "जाऊ दे गं सायली, पार्टीचं इन्व्हिटेशन होतं ना अर्जुन, असंच काहीसं म्हणाला होतास ना तू. जाऊ दे सोड. मग ते काही महत्वाचं नाहीये. मैत्रिणीने पाठवलंय ना, मग येईल ते ग्रुपवर एखाद्या." अर्जुन म्हणतो, "सॉरी गं मम्मा." कल्पनाताई म्हणतात, "नाही, नाही, नाही, काही हरकत नाहीये बेटा, झोपा. तुम्हाला लवकर निघायचंय ना सकाळी आता. गुड नाईट." असं म्हणून आता हा सीन संपलाय बरं का. आता त्याच्याहूनही सायली ओरडते अर्जुनला. अरे बाप! अर्जुनची कमाल आहे बाबा एवढा ओरडा खायची. असो. तर आता हे दोघं उद्या देवदर्शनाला जाणार आहेत ना प्रेक्षकांनो, तर तिथे सायलीला भूतकाळातली एक व्यक्ती दिसते बरं का. त्यामुळे सायलीला तिच्या त्या भूतकाळाच्या आठवणी जरा प्रखरपणे आठवायला लागतात. मला असं वाटतं यातून काहीतरी मोठा ट्विस्ट समोर येणार आहे बरं का मंडळी. त्यामुळे बघत राहा हं, ठरलं तर मग. कारण आता प्रियाची प्रेग्नन्सी आहे, सायली प्रेग्नंट दाखवली आहे आणि आता ते दर्शनाला पण गेलेत, म्हणजे काहीतरी वेगळंच माझ्या मनात येते. तर सायली गायब वगैरे करता की काय काय की ते, म्हणजे असं काही त्यांनी प्रोमो वगैरे नाही टाकलाय, पण असा एक अंदाज आहे माझा. कल्पनाताई निघून गेल्यावर सायली म्हणते, "काय हो, तुम्हाला ते पत्र सांभाळता आलं नाही? वेंधळेच आहात. आता मी म्हणू का तुम्हाला मिस्टर गडबड घोटाळा?" अर्जुन म्हणतो, "जाऊ दे ग सायली, होतं असं कधी कधी. मम्मा म्हणाली ना इम्पॉर्टंट नाहीये, मग जाऊ दे, सोडून दे की. तू कशाला कटकट करतेस माझ्या डोक्याशी, सोडून दे." आता सायली त्याच्याकडे बघायला लागते बरं का, अशी टकलावून. मग अर्जुन घाबरून म्हणतो, "ए बायको, अशी का बघतेस तू माझ्याकडे?" "काय झालं? मी कपडे ठेवले, काही चुकलं का माझं?" "असं का बघतेस तू? काय केलंय मी?" सायली म्हणते, "तुम्ही खोटं बोलताय का माझ्याशी?" अर्जुन घाबरून म्हणतो, "का का का असं का वाटतंय तुला? अगं मी काय लपवेल तुझ्यापासून? काहीही काय सायली?" सायली म्हणते, "नाही, तुम्ही जर लपवत असाल ना माझ्यापासून काही, तर चिडचिड करता अशी, म्हणून म्हटलं." अर्जुन म्हणतो, "नाही ग सायली, असं काही नाहीये. चल झोप बरं, आता उशीर झालाय, आपल्याला सकाळी लवकर निघायचंय." सायली म्हणते, "झोपेचा अलार्म कुठे वाजला माझ्या मोबाईलमध्ये? आता कशी झोपू मी?" अर्जुन म्हणतो, "बरं बरं, तोपर्यंत आपण दुसरे कामं करून घेऊ." सायली आता तिचं अंथरूण पांघरून नीट करत असते, तेव्हा अर्जुन विचार करतो मनात, "बापरे! मला सायलीपासून सावध राहावं लागणार आहे. तिला माझ्या माझ्या बाबतीत सगळंच चांगलं माहिती आहे. तिला लगेच कळेल मी काहीतरी लपवतोय. बरं झालं ते पत्र मी अश्विनकडे देऊन टाकलं, नाही तर प्रॉब्लेम झाला असता मोठा आता." इकडे प्रियाचा सीन घेतलाय त्यांनी. प्रिया विचार करत असते, ही कल्पी अजून का आली नाही? पत्र तर पोहोचलं असेल ना? त्या कॉन्स्टेबल बाईला पुन्हा विचारू का? तेवढ्यात ती कॉन्स्टेबल समोरून जात असते प्रियाच्या. तेव्हा प्रिया जेलमधूनच म्हणते, "ताई, ताई, ताई, इकडे या ना. अहो कधीपासून मी तुमचीच वाट बघत होते. माझं पत्र सुभेदारांकडे पोहोचलं नाही का अजून?" ती कॉन्स्टेबल म्हणते, "पोहोचलं ना, दुपारीच पोहोचलं. तो पोस्टमन सांगत होता." प्रिया आता विचार करते, पोहोचलं पत्र दुपारी? दुपारी पत्र पोहोचलं असेल तर कल्पीने यायला हवं होतं इतक्यात. काही झालं असेल का? काय झालं असेल? प्रियाला आता अनेक विचार मनात घोळतायत. इकडे अश्विनला प्रचंड राग येतोय प्रियाचा. प्रिया जे काही वागली भूतकाळामध्ये ते सगळं त्याला आठवत असतं. प्रियाने फक्त आणि फक्त संपत्तीसाठी अश्विनशी लग्न केलं, हे सगळं आठवून आठवून त्याला त्रास होत असतो प्रेक्षकांनो. आणि आता तो ते प्रियाचं पत्र अक्षरशः जाळून टाकतो. म्हणजे खूप वेळ हा सीन त्यांनी रंगवलाय. प्रियाचा त्याला खूप द्वेष येतोय बरं का प्रेक्षकांनो मनात. साहजिक आहे, प्रियाने केलेली फसवणूक माफ न करण्यासारखीच आहे प्रेक्षकांनो. प्रियाला अश्विनच्या बाबतीत कधी प्रेम नव्हतंच, पण तिने चक्क अश्विनचा उपयोग करून घेतलाय. आणि हे सत्य त्याला कळाल्यावरती तो काय म्हणजे फूल नाहीये ना, तो ऑब्व्हियसली प्रियाला दूर करणारच. पण आता या प्रेग्नन्सीमुळे काय काय तमाशे येतात ते कोणास ठाऊक. आणि आपल्याला हा अंदाज आधीच आला होता बरं का मंडळी, हे असं होऊ शकतं म्हणून. कारण त्यांनी बरेच सीन तसे दाखवले होते ना मध्ये मध्ये, म्हणून. असो, आता अश्विनने ते पत्र जाळून टाकलं आणि खूप असा राग व्यक्त करत असतो. पत्र जाळताना तो म्हणतो की, "प्रिया, तू 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 माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. मी त्या बाळाचं कारण पुढे करून तुला मी माझ्या घरात घुसू देणार नाही." असं म्हणून ते पत्र जाळून टाकतो. आता सायली अर्जुन पहाटे पहाटे देवदर्शनाला निघालेत बरं का. या सीन मध्ये आपण बघतोय सायली खुश असते. कल्पनाताई तिला इन्स्ट्रक्शन देत असतात, "सायली, उन्हात जाऊ नको, सांगितलेलं लक्षात ठेव. आणि पायऱ्या चढताना काही त्रास झाला तर थांबत थांबत चढ हं." अस्मिता म्हणते, "छत्री धर हं सायली डोक्यावर, उन्हात जाऊ नकोस." प्रतापराव म्हणतात, "कल्पना, तिला खाय प्यायचं दिलं की नाही सोबत? कारण तू काही तिला बाहेरचं खाऊ देणार नाहीस." कल्पनाताई म्हणतात, "हो, सगळं ठेवलंय. आणि सायली, लवकर सुखरूप परत या हं. दर्शन घ्या आणि लवकर घरी या." सायली म्हणते, आई, आम्ही लवकरच निघू, पण मला असं वाटतंय तुमच्या मुलाचा नट्टापट्टा अजून झाला नाहीये. बघा ना, अजून आले नाहीयेत हे." अस्मिता म्हणते, "नाहीतर काय, अर्जुनला किती वेळ लागतोय?" सायली म्हणते, "सांगितलं होतं मी त्यांना रात्रीच की सगळं सामान घ्या, पण आता काय काय काढत बसले, देव जाणे काय काय घेणार आहेत सोबत." अर्जुनने तेवढ्यात 2-2 बॅगा सोबत घेतल्यात आणि त्याच्या दंडाला आणखीन 2 पिशव्या आहेत. हे बघून सगळ्यांना नवलच वाटतंय. प्रतापराव म्हणतात, "अरे अर्जुन, हे काय आहे सगळं? एका दिवसासाठी जाताय ना तुम्ही, इतकं सगळं सामान?" त्यावर अर्जुन म्हणतो, "अरे लागणार नाही एवढं सामान."
मग कल्पनाताई म्हणतात, "अरे 8 दिवसासाठी नाही चालला तू, परत येणार आहेस रात्री." अर्जुन म्हणतो, "अरे मम्मा, बायकोला आज मम्मा छत्री घेतलीये, बायकोसाठी पाणी घेतलंय आणि सगळे स्नॅक्स घेतलेत, सगळं फूड घेतलंय आणि माझी बायको जरा चहाबाज आहे ना, तिच्यासाठी चहा घेतलाय, पाणी घेतलंय." अशा बऱ्याच वस्तू तो सांगतो बरं का. आलं पण घेतलंय त्याने सोबत. अरे बापरे! धिस इज टू मच प्रेक्षकांनो. एवढंच नाही, सनस्क्रीन पण घेतलंय त्याने, कारण ऊन लागल्यावर तिला त्रास होऊ नये म्हणून. गाडीच्या एसीमुळे थंडी वाजली तर शॉल पण घेतली आहे. सायली म्हणते, "आणखीन एखादी पिशवी घ्यायची असती ना." अर्जुन म्हणतो, "कशाला आणखीन पिशवी?" सायली म्हणते, "मी त्या पिशवीतच बसून जाते ना तुमच्या सोबत." सगळे हसायला लागतात. अस्मिता म्हणते, "काय तू अर्जुन, सगळा मॉल पॅक केलायस तू." अर्जुन म्हणतो, "असू दे, असू दे. माझी बायको आणि माझं बाळ कम्फर्टेबल असायला हवेत." कल्पनाताई म्हणतात, "अरे बेटा, मला ना कौतुक वाटतं बरं का तुझं. अशीच काळजी घेत राहा बायकोची." प्रतापराव म्हणतात, "बघ कल्पना, कसं शिकला माझ्याकडून." कल्पनाताई म्हणतात, "मग तुम्ही शिका पुन्हा त्याच्याकडून." अर्जुन म्हणतो, "मम्मा, निघूयात का?" "नाही, म्हणजे ऊन तापायच्या आधी आम्हाला लवकर पोहोचायला हवं ना तिथे." अस्मिता म्हणते, "थांबा, थांबा. एक प्रॉब्लेम आहे जरा." पूर्णाजीने विचारलं, "तन्वी कुठे?" "तर काय सांगू?" सायली म्हणते, "पूर्णाजीनं सांगा ना, की तन्वी तिच्या आईकडे म्हणजे प्रतिमा आत्याकडे गेली आहे. आणि तसंही मी अंबाबाईच्याच दर्शनाला चालले ना. अंबाबाई म्हणजे आईच आहे की आपली. आईला भेटण्यासारखंच आहे." अस्मिता म्हणते, "बरं, बरं, हरकत नाहीये." मग अर्जुनने सगळं सामान बॅगेत टाकलं आणि लगेच हे त्या मंदिराजवळ पोहोचले सुद्धा. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायली त्या मंदिराजवळ पोहोचलीये. खाली उतरल्या उतरल्या सायलीला तिथे खूप वेळ भास व्हायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. तिला ना लहानपणीचं ते सगळं आठवतं. रविराज, प्रतिमा आत्या आणि छोटी तन्वी इथे लहानपणी येऊन गेलेत बरं का. सायलीला त्या सगळ्या आकृत्या धुसरपणे तिथे दिसायला लागतात. तन्वी, रविराज, प्रतिमा असे मंदिराच्या गडावर चढतायत आणि तन्वी ओरडते, "आई चल ना, मला पेरू खायचाय, चल ना लवकर. ए आई, बघ बघ पेरू." आणि ती सावली पण सायलीला दिसते. तिथे पेरू विकणारी एक बाई दिसते. अशी धुसरपणे दिसते ना तिला. ते आपण जुन्या फोटो अल्बममध्ये बघतो ना ते फोटो, तसं दिसतंय तिला. सायली ते सगळं आठवते. तेवढ्यात अर्जुन येतो तिच्या जवळ आणि म्हणतो, "अगं सायली, किती ऊन आहे, छत्री धर की सवय." अर्जुन आता तिला म्हणत असतो, "अगं सायली, मी ना डॅडला फोन करून सांगू का आपण पोहोचलोय?" आता अर्जुनने त्याचा फोन काढलाय बरं का. तेवढ्यात सायली म्हणते, "इथे आंब्याचं झाड होतं ना, खूप दाट झाडी होती इथे बाजूला आणि इथे 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 एक बाई बसायची ना पूजेची ताटं घेऊन. इथेच. हो, हो. तिखट मीठ लावलेले पेरू पण ती बाई विकायची आणि ती भक्तांच्या चपला पण सांभाळायची. असं छोटंसं दुकान होतं त्यांचं, पण त्या इथेच बसायच्या ना." अर्जुन इकडे-तिकडे बघायला लागतो. कोणीच नसतं तिथे. पण तेवढ्यात एक वृद्ध बाई येते बरं का, काठी टेकत तिच्या छोट्या नातवासोबत येते आणि तिथे तिचं ते दुकान थाटायला लागते. ही तीच बाई आहे जी लहानपणीची सायलीला आठवते ना. आता बघा प्रेक्षकांनो, सायली त्या बाईला बघते आणि अर्जुन पण बघतो. सायली म्हणते, "बघा, बघा, त्याच मावशी आहेत त्या. आता खूप वयस्कर झालेल्या दिसतायत. वय झालंय वाटतं त्यांचं." सायली सगळं बोट करून दाखवत असते बरं का अर्जुनला. आता अर्जुन बघतच राहतो. अर्जुनला लक्षातच येत नाही, सायली तर इथे आलीच नाहीये कधी. मग तिला एवढं सगळं कसं माहिती? आता त्या आजी तिथे त्यांचं दुकान लावत असतात बरं का. अर्जुन म्हणतो, "अगं सायली, तू ह्या काकूंना कसं काय ओळखतेस? कसं काय तुला हे सगळं लक्षात आहे?" सायली आता गडबडून जाते आणि इकडे-तिकडे बघायला लागते. अर्जुन तिच्याकडे बघायला लागतो आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो मंडळी. छान होता ना आजचा एपिसोड? मस्त दाखवलाय. अजून प्रियाचा फोन आलाच नाही मंडळी. आता पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी. प्रियाचा फोन आला आणि तो पूर्णाजीने रिसीव्ह केला आणि पूर्णाजींना कळतं की प्रिया प्रेग्नंट आहे. ती तिकडनं सांगते की, "पूर्णाजी, अगं मी तुझी तन्वी म्हणजे प्रिया, मी प्रेग्नंट आहे गं पूर्णाजी." मग पूर्णाजी बेशुद्ध पडतात. हे सगळेजण घाबरतात आणि पूर्णा ये म्हणून ओरडतात. आता सायली त्या बाईकडनं पेरू घेत असते बरं का आणि म्हणत असते, "मला खायचंय पेरू, आणा बरं इकडे पेरू." सायलीला मग त्या आजीबाई म्हणतात पेरू विकणाऱ्या, "तू लहानपणी यायचीस का ग या मंदिरात? कारण तुझ्यासारखीच एक छोटी पोर अशीच जिद्द करायची. तिला ना असं भंडारा उडवायला फार आवडायचं." त्या आजीबाईंनी सायलीला असं सांगितल्यावर सायली विचारत पडते, कोण असेल ती मुलगी? काय वाटतं प्रेक्षकांनो, सायलीच्या या आठवणी सुस्पष्टपणे कधी तिला आठवतील याची आपल्याला आता वाटच बघावी लागणार आहे बहुतेक. बघूयात, पण पुढचा भाग चांगला असेल अशी आशा करूयात आणि काहीतरी ट्विस्ट येणार आहेत असंही मला जरा वाटायला लागले बरं का मंडळी. बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा एपिसोड आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.